नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1 घटक 7वा आहाराची पौष्टिकता, पान क्रमांक 42, 43, 44। अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। ही माझी ओळख। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आहाराची पौष्टिकता हा पाठ अभ्यासणार आहोत। आपल्या नेहमीच्या जेवणातल्या काही पदार्थांची नावे पुढे दिली आहेत, ती वाचा। भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड। छान। आता मला सांगा, मोठाले डाव किंवा चमचे वापरून यापैकी कोणते पदार्थ आपण वाढून घेतो? भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही। हे पदार्थ आपण मोठाले डाव किंवा चमचे वापरून वाढून घेतो। छान। चहाच्या चमच्याने किंवा त्यापेक्षा लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो? चहाच्या चमच्याने आपण लिंबाचे लोणचे, दही, लसणाची चटणी हे पदार्थ आपण वाढून घेतो। अगदी बरोबर। आता या खाद्यपदार्थांचे 2 गट करा। एका गटात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या, तर दुसऱ्या गटात कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या। भात, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी हे आपण जास्त प्रमाणात खातो, तर मुगाची आमटी, चवळीची उसळ, कोबीची भाजी, भोपळ्याचं भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड हे आपण कमी प्रमाणात खातो। हो, बरोबर आहे। चपाती, भाकरी, भात हे पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असतात। इतर पदार्थांपेक्षा ते आपण जास्त खातो, म्हणून गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत। परंतु चपाती, भाकरी, भाताबरोबर इतर पदार्थ असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते। शिवाय हे सर्व पदार्थ जेवणात असले की जेवणही रुचकर होते, हो की नाही? आता आपण अन्नपदार्थातील विविधता पाहू। आपल्या जेवणात येणारे इतर सर्व खाद्यपदार्थ कोणकोणत्या अन्नपदार्थांपासून बनतात ते आपण पाहू। ज्या विविध अन्नपदार्थांपासून ते बनतात त्यापैकी काहींची चित्रे व नावे पुढील चौकटीत दिली आहेत। त्यापैकी तुम्ही कोणकोणते पदार्थ पाहिलेले आहेत? जे पदार्थ तुमच्या ओळखीचे नाहीत ते मिळून पाहण्याचा प्रयत्न करूया। चौकटीत दाखवलेले अन्नपदार्थ बघा। या अन्नपदार्थापैकी कोणकोणत्या पदार्थांपासून पिठे मिळू शकतात? ज्वारी, बाजरी या पदार्थांपासून पिठे मिळतात। शाबास। दही, लोणी, तूप कशापासून मिळते? दही, लोणी, तूप दुधापासून मिळते। अगदी बरोबर। तेलासाठी कोणते पदार्थ जास्त वापरतात? तेलासाठी शेंगदाणा, तीळ हे पदार्थ जास्त प्रमाणात वापरतात। पुढचा प्रश्न बघा। प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते? प्राण्यांपासून अंडी, मांस, दूध हे पदार्थ मिळतात। छान। आंबट, गोड, तिखट, कडू लागणारे पदार्थ कोणते? आंबट चिंच, गोड चिक्कू, तिखट मिरची, कडू कारले हे
पदार्थ आहेत. आपण कोणते पदार्थ कच्चे खातो? आपण मुळा, त्यानंतर काकडी हे पदार्थ आपण कच्चे खातो. अगदी बरोबर. अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते? अगदी थोड्या प्रमाणात लवंग आणि मिरी हे पदार्थ वापरतात. बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते? ज्वारी, बाजरी हे पदार्थ बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जातात. खूप छान. आपण वापरतो त्या अन्नपदार्थांमध्ये किती विविधता आहे ते आपण पाहिले. वेगवेगळ्या कारणांसाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो. लोणी काढण्यासाठी दुधाची गरज असते. भाकरी करण्यासाठी ज्वारी, बाजरीपासून पीठ करतात. पदार्थाला आंबट चव द्यायची असेल तर लिंबू, चिंच, कैरी यांचा उपयोग होतो. गोड पदार्थ करताना ऊसापासून मिळणारी साखर किंवा गूळ वापरता येतात. जशी अन्नपदार्थांमध्ये विविधता तशी लोकांची आवड निवडही वेगवेगळी असते, हो की नाही? परंतु शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्न घटक सर्व अन्नपदार्थांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात असतात. काही अन्न घटकांपासून आपल्या शरीराला ताकद मिळते. आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो, तसेच श्वसन करणे, अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरात सतत चालू असतात. ही कामे होण्यासाठी शरीराला ताकद लागते. काही अन्न घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते. रोजच्या कामांमध्ये होणारी शरीराची झीज भरून निघते. काही अन्न घटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते. शक्ती देणाऱ्या पदार्थांचा शरीरात साठा तयार होतो. काही अन्न घटकांची शरीराच्या विशिष्ट कामांसाठी गरज असते. उदाहरणार्थ, काही अन्न घटक शरीरातील हाडे मजबूत करतात. काही अन्न घटकांमुळे आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती शरीराला मिळते. शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते. म्हणून सगळेच अन्न घटक आपल्या आहारात असायला हवेत. हे घटक विविध अन्नपदार्थांमधून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. म्हणून आपण रोजच्या जेवणात विविध अन्नपदार्थांचा आलटून पालटून समावेश करत असतो. असा आहार घेतल्याने शरीराचे चांगले पोषण होते. अशा प्रकारे आज आपण आहाराची पौष्टिकता या पाठामध्ये प्रमुख अन्नपदार्थ व अन्नपदार्थातील विविधता ही अभ्यासली. यानंतरची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.